इचलकरंजी शहरामध्ये मतदानानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, गणेश पाटील यांच्या अप्रत्यक्ष टीकेची चर्चा। इचलकरंजी शहरामध्ये मतदान प्रक्रिया संपताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी, गणेश पाटील यांना खांद्यावर घेत लिंबू चौकात आणले। लिंबू चौक येथील सद्गुरू कन्नन महाराज मठाजवळ गणेश पाटील, अमृतमामा भोसले यांनी दर्शन घेतले। याच वेळी गणेश पाटील यांनी कोणतेही वक्तव्य न करता अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे। गणेश पाटील यांनी डोक्यावरून हात फिरवत शड्डू मारल्याची कृती केल्याने ही कृती राजकीय इशारा असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान भाजप कार्यकर्ते मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करत होते। यावेळी पैलवान अमृतमामा भोसले यांनाही कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत लिंबू चौकात फेरी मारली। गणेश पाटील आणि पैलवान अमृतमामा भोसले या दोघांनाही खांद्यावर घेऊन आणल्याने परिसरात वेगळीच चर्चा रंगली होती। गणेश पाटील यांनी कोणतेही भाष्य न करता केवळ हातवारे करून व्यक्त केलेली ही भूमिका नेमकी कोणासाठी होती, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात असून ही घटना इचलकरंजी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे।